आजच्या या नवीन सखोल चर्चेमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला या सविस्तर आढाव्याचा विषय खूपच रंजक आणि सध्याच्या काळात बघायला गेलं तर प्रत्येकाच्याच दैनंदिन व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनाशी थेट निगडीत असा आहे. हो, नक्कीच. आज आपण गुगल जेमिनी म्हणजे गुगल जेमिनी अ कॉम्प्रिहेन्सिव्ह गाईड टू AI असिस्टन्स या विषयावर अत्यंत सविस्तर आणि सखोल चर्चा करणार आहोत. अगदी बरोबर. आजकाल माहितीच्या या अफाट जगात जिथे सगळीकडे डेटाचा अक्षरशः महापूर आलेला आहे, तिथे अचूक आणि योग्य उत्तरे शोधणे कधीकधी खूप कठीण आणि वेळखाऊ असते. म्हणूनच आजची ही सखोल चर्चा गुगल जेमिनी नावाच्या एका प्रगत AI मॉडेलचा उलगडा करण्यासाठी आपण आयोजित केली आहे. हो, आणि हे मॉडेल माणसांची दैनंदिन कामे सोपी, जलद आणि अधिक स्मार्ट कसे बनवते हे आपण यात पाहणार आहोत. ठीक आहे, आपण हे सविस्तर समजून घेऊया. गुगलचे जे जुने गुगल बार्ड नावाचे AI होते, त्याचेच हे अत्यंत नवीन आणि प्रगत असे विकसित रूप आहे. पण हे फक्त एक नवीन नाव नाहीये, तर त्यामागील तंत्रज्ञान पूर्णपणे बदललं आहे असं मला वाटतं. नक्कीच. हा तंत्रज्ञानातील एक अतिशय मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे. जुन्या बार्डमधून जेमिनीकडे झालेला हा प्रवास फक्त एक सॉफ्टवेअर अपडेट पुरता मर्यादित नाहीये. म्हणजे तो नुसता वरवरचा बदल नाहीये? नाही, अजिबात नाही. येथे सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हे मॉडेल ज्या पद्धतीने डिझाईन केलं गेलं आहे ती पद्धत. अनेक लोकांना अजूनही असं वाटू शकतं की हे केवळ एक प्रगत सर्च इंजिन आहे किंवा जुन्या चॅटबॉटसारखंच काहीतरी आहे. हो, तसा गैरसमज होऊ शकतो. पण जेव्हा आपण जनरेटिव्ह AIच्या या सध्याच्या पिढीकडे बघतो तेव्हा जेमिनीची रचना अगदी मुळापासून मल्टी मॉडल म्हणजेच बहुआयामी केलेली आहे. याचा अर्थ काय, तर हे मॉडेल फक्त मजकूर किंवा टेक्स्ट समजत नाही, तर ते इमेज, व्हिडिओ, ऑडिओ आणि संगणकाचा अत्यंत क्लिष्ट कोड एकाच वेळी समजून घेऊ शकतं आणि त्यावर प्रक्रिया करू शकतं. एकाच वेळी हा शब्द इथे मला खूप महत्त्वाचा वाटतोय, कारण आत्तापर्यंत आपण जे AI बघत आलो आहोत त्यात बहुधा मजकूर समजण्यासाठी एक सिस्टीम आणि इमेज समजण्यासाठी दुसरी सिस्टीम असं काहीतरी जोडलेलं असायचं, बरोबर? अगदी बरोबर. आणि तिथेच जेमिनीचं वेगळेपण प्रकर्षाने जाणवतं. इतर मॉडेल्समध्ये वेगवेगळ्या सिस्टीम्स एकत्र शिवून एक मॉडेल बनवलं जातं, पण जेमिनीची निर्मितीच मुळात टेक्स्ट, ऑडिओ आणि व्हिडिओ या सगळ्या गोष्टी एकाच वेळी पाहण्यास आणि ऐकण्यासाठी झाली आहे. म्हणजे ते जन्मताच बहुआयामी आहे असं आपण म्हणू शकतो. हो, तसंच. त्यामुळेच ते या सर्व माहितीवर प्रक्रिया करून अगदी माणसासारखे आणि संदर्भासहित उत्तर देऊ शकतं. जर एखाद्याला ChatGPT बद्दल माहिती असेल तर हे टूल अगदी त्याच धर्तीवर काम करणार आहे. पण गुगलच्या स्वतःच्या काही अत्यंत शक्तिशाली आणि वेगळ्या वैशिष्ट्यांसह आलेलं हे एक प्रगत जनरेटिव्ह AI असिस्टंट आहे. भारीच आहे हे. हे केवळ इंटरनेटवर जाऊन माहिती शोधत नाही, तर ती माहिती समजून घेऊन तिचं सखोल विश्लेषण करून वापरकर्त्याला हव्या त्या अचूक स्वरूपात नव्याने निर्माण करून देतं. हे ऐकायला खूपच थक्क करणार आहे. पण या तांत्रिक संकल्पना प्रत्यक्षात माणसाच्या दैनंदिन आयुष्यात नक्की कसा बदल घडवून आणत आहेत याकडे आपण वळूया. हो, ते जास्त गरजेचं आहे. कारण तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी त्याचा रोजच्या कामात काय उपयोग हा प्रश्न कुणालाही पडतोच. दैनंदिन कामांचा विचार केला तर ऑफिसच्या कामात सर्वात वेळखाऊ आणि कंटाळवाणे काम कोणते असेल तर ते म्हणजे ईमेल लिहिणे. हो, ईमेल लिहिणं खूपच वेळखाऊ असू शकतं. व्यावसायिक जगात रोज अनेक ईमेल्स ड्राफ्ट करावे लागतात आणि त्यात शब्दांची जुळवाजुळव करण्यात खूप वेळ जातो. होय, आणि ईमेल ड्राफ्ट करताना योग्य टोन किंवा सूर पकडणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. एखादा ईमेल खूप अधिकृत वाटायला हवा, तर एखादा थोडा मैत्रीपूर्ण असायला हवा. अगदी तेच. आणि आता या AIच्या मदतीने हे काम चुटकीसरशी कसे पूर्ण होते हे आपल्या आजच्या नोट्समध्ये अतिशय उत्तम प्रकारे दिलं आहे. व्यावसायिक ईमेल असो, रजेचा अर्ज असो किंवा एखादे तक्रारपत्र असो, हे सर्व काही सेकंदात लिहून मिळतं. हो, तिथेच या टूलची खरी ताकद दिसते. उदाहरणादाखल सांगायचे झालेले तर जर एखाद्या व्यक्तीने या AIला राईट अ प्रोफेशनल ईमेल फॉर लीव्ह ॲप्लिकेशन असा प्रॉम्प्ट किंवा आदेश दिला तर ते लगेचच एक अत्यंत व्यावसायिक भाषेतील रजेचा अर्ज तयार करून देतं. नक्कीच. याचा अर्थ डिअर सर पासून ते युअर सिन्सिअरली पर्यंत सगळी वाक्यरचना सुधारण्यात जो अमूल्य वेळ वाया जातो तो आता पूर्णपणे वाचणार आहे. वेळीची बचत हा यातील सर्वात मोठा फायदा आहेच. पण जेव्हा आपण माहिती शोधण्याचा किंवा सर्च करण्याचा विचार करतो तेव्हा पारंपरिक गुगल सर्च आणि जेमिनीच्या स्मार्ट सर्चमधील फरक समजून घेणं आवश्यक ठरतं. म्हणजे आपण जे नेहमी सर्च करतो आणि यात काय फरक आहे?
जुन्या पद्धतीत आपण एखादा शब्द शोधला की हजारो वेबसाईट्सच्या लिंक्स समोर येतात. त्या लिंक्स उघडणे, त्यातील माहिती वाचणे आणि त्यातून आपल्याला नेमका हवा असलेला मुद्दा शोधून काढण्याचं काम माणसालाच करावं लागतं. हो, ते सगळं मॅन्युअली करावं लागतं. पण जेमिनीची स्मार्ट सर्च प्रणाली या प्रक्रियेला पूर्णपणे बदलते. म्हणजे ते एक प्रकारे आपल्यासाठी तो सगळा डेटा वाचून त्याचा अर्क आपल्याला देतं असं म्हणता येईल का? तंतोतंत. हे मॉडेल एखाद्या अत्यंत हुशार रिसर्च असिस्टंटसारखं काम करतं. विज्ञान, टेक्नॉलॉजी किंवा अर्थशास्त्रासारखे अत्यंत कठीण आणि गुंतागुंतीचे विषय हे AI अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगते. म्हणजे ते केवळ माहिती फेकत नाही. अजिबात नाही. एखाद्या कठीण संकल्पनेची पार्श्वभूमी काय आहे, तिचा खरा अर्थ काय आहे, हे एखाद्या तज्ज्ञासारखे सोप्या शब्दात उलगडून सांगण्याची या मॉडेलची क्षमता खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. यामुळे केवळ माहिती मिळत नाही, तर ती समजते. समजते हा शब्द खूप महत्वाचा आहे. हो, या प्रगत यंत्रणेचा सर्वात मोठा विजय आहे. जुन्या सर्च इंजिनने आपल्याला माहितीचा साठा दिला, पण जेमिनी आपल्याला त्या माहितीचं आकलन देतं. हा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. विशेषतः जेव्हा आपण शिक्षणाचा आणि अभ्यासाचा विचार करतो. विद्यार्थ्यांसाठी आणि ज्यांना कायम नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड असते, अशा लोकांसाठी हे टूल एखाद्या वरदानासारखेच आहे. हो, विद्यार्थ्यांसाठी तर हे खूपच उपयुक्त आहे. अभ्यासाच्या पद्धतीत ही एक मोठी क्रांतीच म्हणता येईल. विद्यार्थ्यांसाठी कठीण विषयांच्या लांबलचक नोट्स काढणे किंवा शिक्षकांसाठी सराव प्रश्नपत्रिका तयार करणे, ही कामे आता किती सोपी झाली आहेत यावर या माहितीमध्ये छान प्रकाश टाकला आहे. नक्कीच, पण इथे फक्त सोपेपणाचा मुद्दा नाहीये. इथे मुद्दा ॲक्सेसिबिलिटीचा किंवा माहिती किती सुलभतेने पोचते याचा आहे. बरोबर. आणि त्यासाठी एक अत्यंत समर्पक उदाहरण यामध्ये दिलं आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने एक्सप्लेन सेमीकंडक्टर इन सिंपल मराठी असा प्रश्न विचारला, तर हे AI थेट मराठी भाषेत आणि अत्यंत सोप्या शब्दांत सेमीकंडक्टर म्हणजे काय हे समजावून सांगेल. हो, आणि हे खूप प्रभावी आहे. विचार करा, विज्ञानासारखा कठीण विषय थेट आपल्या भाषेत समजल्यास विद्यार्थ्यांचा किती फायदा होऊ शकतो. भाषेत किंवा अत्यंत सोप्या आणि परिचयाच्या भाषेत समजावून सांगितले जातात, तेव्हा विद्यार्थ्यांची किंवा कोणत्याही व्यक्तीची आकलन क्षमता अनेक पटींनी वाढते. हे तर खरंय. मातृभाषेत शिकणं नेहमीच सोपं असतं. सेमीकंडक्टर सारख्या तांत्रिक संकल्पना इंग्रजीतून समजून घेताना भाषेचा जो मोठा अडथळा निर्माण होतो, तो अडथळा हे AI पूर्णपणे दूर करते. आणि नुसतं शब्दशः भाषांतर करत नाही, तर ते संकल्पना समजावून सांगताना रोजच्या जीवनातील उदाहरणे वापरू शकतं. म्हणजे ते संदर्भ समजून घेतं. हो, यामुळं माहितीचं आकलन वेगाने होऊन विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना अधिक सखोल अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते. हे केवळ ट्रान्सलेशन नाही, तर तो विषय समजून घेऊन समोरच्या व्यक्तीला समजेल अशा पातळीवर जाऊन माहिती देण्याचे एक प्रगत कौशल्य आहे. म्हणजे एक प्रकारे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा एक वैयक्तिक ट्यूटर किंवा मार्गदर्शक मिळाल्यासारखंच आहे. हे खरोखरच अभ्यासकांसाठी क्रांतिकारक आहे. अगदी बरोबर. आणि केवळ अभ्यासापुरतेच नाही, तर जे लोक नवनिर्मिती करतात, म्हणजे जे कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत, त्यांच्यासाठीही हे किती फायद्याचे आहे हे या माहितीतून अत्यंत रंजक पद्धतीने समोर येते. आजकाल यूट्यूबर्स आणि ब्लॉगर्सची संख्या खूप मोठी आहे. हो, तो तर एक पूर्ण व्यवसायच झालाय आता. त्यांच्यासाठी नवीन व्हिडिओसाठी स्क्रिप्ट लिहिणे, ब्लॉगसाठी लेख तयार करणे किंवा सोशल मीडियासाठी आकर्षक पोस्ट बनवणे हे जिकरीचं काम असतंय. पण आता हे कामही हे मॉडेल अत्यंत सोपे करते. हो, कॉन्टेंट क्रिएशनच्या जगात आयडिया जनरेशन किंवा नवीन कल्पना सुचणे हा सर्वात कठीण टप्पा असतो. तिथे हे AI एक चांगला ब्रेनस्टॉर्मिंग पार्टनर बनू शकतं. अगदी बरोबर. आणि या स्रोतामध्ये एक अत्यंत खास उदाहरण दिलं आहे, ते म्हणजे इलेक्ट्रॉनिक सोसायटी ऑफ इंडिया या यूट्यूब चॅनलचे. हो, हे खूप छान उदाहरण आहे. आता आपण एक परिदृश्य किंवा सिनॅरिओ डोळ्यासमोर आणूया. जर एखाद्या व्यक्तीचे हे चॅनल असेल, तर या चॅनलसाठी नवीन व्हिडिओ आयडियाज शोधण्यापासून कामाची सुरुवात होते. मग त्या व्हिडिओसाठी संपूर्ण स्क्रिप्ट लिहिणे, त्यात कुठे पॉज घ्यायचा, कुठे ग्राफिक्स दाखवायचे हे ठरवणे आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं. हो, तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी त्याचं डिस्क्रिप्शन आणि सर्च इंजिनसाठी आवश्यक असलेले टॅग्स तयार करणे, या सर्व कामांसाठी जेमिनीची खूप मोठी मदत होऊ शकते. नक्कीच. यामुळे वेळ खूप वाचतो. या एका टूलमुळे क्रिएटरचा कितीतरी मोठा वेळ आणि ऊर्जा वाचू शकते, जी तो व्हिडिओच्या गुणवत्तेवर खर्च करू शकतो. आणि कंटेंट निर्मितीच्या याच मुद्द्याला जोडून भाषेचा किंवा भाषांतराचा मुद्दाही अत्यंत कळीचा ठरतो. इंटरनेटवर आज बहुतांश तांत्रिक माहिती इंग्रजीत आहे, पण ती माहिती स्थानिक भाषांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं. हो, कारण सर्वांनाच इंग्रजी उत्तम समजेल असं नाही.
तर करत होती, ज्यामुळे बऱ्याचदा वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जायचा किंवा ते वाक्य खूप कृत्रिम वाटायचं. हो, ते वाचताना खूपच यांत्रिक वाटायचं. पण या माहितीनुसार जेमिनी अनेक भाषांमध्ये अत्यंत उत्तम प्रकारे आणि संदर्भ म्हणजेच कॉन्टेक्स्ट राखून भाषांतर करू शकते. यामध्ये इंग्रजी मराठी, मराठी इंग्रजी आणि हिंदी इंग्रजी अशा भाषांतराची सुविधा उपलब्ध आहे. याचा अर्थ असा की एखादा कंटेंट क्रिएटर आपली स्क्रिप्ट आधी मराठीत लिहून ती या एआयच्या मदतीने एका झटक्यात इंग्रजी किंवा हिंदीत अनुवादित करू शकतो. हो, आणि तरीही त्या स्क्रिप्टमधला मूळ भाव किंवा तांत्रिक अचूकता अजिबात कमी होणार नाही. यामुळे भाषेच्या सीमा ओलांडून कंटेंट जागतिक पातळीवर पोहोचवणे अधिक सोपे आणि अत्यंत जलद झाले आहे. भाषेचा हा अडथळा पार करणं भारीच आहे. पण जेव्हा आपण लँग्वेज किंवा भाषा म्हणतो तेव्हा फक्त मानवी भाषाच नाही तर कम्प्युटरची भाषा म्हणजे कोडिंग सुद्धा येतं. आणि तिथेच या एआयची खरी ताकद दिसते. हो, कोडिंगमध्ये तर याचा खूप मोठा वापर आहे. आपण आता थोड्या तांत्रिक कामांकडे वळूया. कारण हे मॉडेल केवळ भाषा लेखन आणि भाषांतरापुरते मर्यादित नाहीये. तांत्रिक कामांमध्ये याचा कसा वापर होतो हे जाणून घेणं कोणत्याही तंत्रज्ञान प्रेमीसाठी खूप उत्सुकतेचं आहे. जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडले तर आपल्याला दिसेल की हे एआय केवळ सामान्य लोकांसाठी किंवा कंटेंट क्रिएटरसाठी नाही, तर तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी म्हणजेच सॉफ्टवेअर इंजिनियर्स आणि डेव्हलपरसाठीही तितकीच शक्तिशाली आहे. म्हणजे तांत्रिक लोकांनाही याचा तितकाच फायदा होतो. या माहितीनुसार प्रोग्रामिंग आणि कोडिंगमध्ये या मॉडेलची मिळणारी मदत ही खरोखरच आश्चर्यत करणारी आहे. पायथॉनसारख्या प्रोग्रामिंग भाषेत गुंतागुंतीचा कोड लिहिणे असो, एखादी नवीन वेबसाईट बनवण्यासाठी HTML आणि CSSचे कोडिंग असो, किंवा रोजच्या कंटाळवाण्या कामांसाठी ऑटोमेशन स्क्रिप्ट्स तयार करणे असो. हो, या सर्व तांत्रिक गोष्टींमध्ये हे AI अत्यंत प्रगत पातळीवर मदत करू शकतं. म्हणजे जर एखादा प्रोग्रामर कोड लिहिताना कुठेतरी अडकला आणि त्याला एरर येत असेल तर हे मॉडेल तो एरर शोधून काढून दुरुस्तही करू शकतं. अगदी नक्की. ते फक्त कोड लिहून देत नाही, तर आधी लिहिलेल्या हजारो ओळींच्या कोडमध्ये कुठे चूक झाली आहे हे शोधून काढण्याची क्षमताही याच्यात आहे. कारण जसं आपण मगाशी बोललो की याची कॉन्टेक्स्ट विंडो खूप मोठी आहे, त्यामुळे ते एकाच वेळी खूप मोठा डेटा किंवा कोड बेस वाचून त्याचं विश्लेषण करू शकतं. हे तर खरंच खूप प्रगत आहे. जर एखाद्या प्रोग्रामरला नवीन लॉजिक लिहायचे असेल तर हे मॉडेल काही क्षणात तो लॉजिक समजून घेऊन कोड लिहून देऊ शकते. आणि या सगळ्याचा परमोच्च बिंदू कोणता असेल तर तो म्हणजे हे एआय गुगलच्या इतर सर्व ॲपसोबत कसे जोडले गेले आहे, म्हणजेच त्याचे इंटिग्रेशन कसं झाले आहे. मला वाटतं हा भाग या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. हो, हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण हे इंटिग्रेशन वापरकर्त्याची उत्पादकता कशी वाढवते हे पाहणं खरोखरच रंजक आहे. इतर एआय मॉडेल्स आणि जेमिनीमधील हा एक अत्यंत मोठा आणि निर्णायक फरक आहे. हो, आणि हा फरक खूप महत्वाचा आहे. कारण इतर AI मॉडेलसाठी एखाद्या व्यक्तीला एका वेगळ्या वेबसाईटवर जावं लागतं, तिथे माहिती द्यावी लागते आणि मग आलेलं उत्तर कॉपी करून कामाच्या ठिकाणी पेस्ट करावं लागतं. पण जेमिनीचं तसं नाहीये. हे थेट गुगल वर्कस्पेसमध्ये बसवलेलं आहे. याचाच अर्थ जेव्हा आपण जीमेल वापरत असतो तेव्हा ते थेट तिथेच आपल्याला ईमेल समजून घ्यायला आणि त्याला उत्तर द्यायला मदत करतं. गुगल डॉक्समध्ये ते आपल्या एका वाक्यावरून संपूर्ण लेख किंवा मोठे व्यावसायिक रिपोर्ट तयार करून देतं. आणि फक्त एवढंच नाही, तर गुगल शीट्समध्ये ते सर्वात मोठी जादू करतं. समजा एखाद्या व्यक्तीकडे खूप क्लिष्ट डेटा आहे, शेकडो कॉलम्स आणि रोज आहेत. तो सर्व डेटा समजून घेणे आणि त्याचे विश्लेषण करणे हे माणसासाठी तासांचे किंवा दिवसांचे काम असू शकते. हो, डेटा ॲनालिसिस तर खूपच कठीण असतं. महत्वाचे ट्रेंड्स किंवा पॅटर्न शोधून काढू शकते आणि त्याही पुढे जाऊन गुगल स्लाइड्समध्ये ते या डेटावर आधारित अत्यंत प्रभावी आणि आकर्षक प्रेझेंटेशन बनवण्यास थेट मदत करते. आपण मगाशी जे परिदृश्य किंवा सिनेरिओ बघितला त्याला जर पुढे नेलं तर समजा एखादा मॅनेजरला सकाळी एक भला मोठा ईमेल येतो ज्यात कंपनीच्या मागच्या वर्षाचा सेल्स डेटा आहे. हो, मग तो काय करेल? तो व्यक्ती जीमेलमध्येच जेमिनीला तो डेटा वाचायला सांगू शकतो. मग तोच डेटा गुगल शीट्समध्ये टाकून त्याचं विश्लेषण करू शकतो. त्यानंतर गुगल डॉक्समध्ये त्याचा एक रिपोर्ट बनवू शकतो आणि शेवटी संध्याकाळच्या मीटिंगसाठी गुगल स्लाइड्समध्ये त्या रिपोर्टचं एक प्रेझेंटेशन तयार करू शकतो. आणि हे सगळं एकाच इकोसिस्टममध्ये अत्यंत वेगाने होतं. हे सर्व ऐकून असं वाटते की जणू प्रत्येकाला एक अत्यंत हुशार, तत्पर आणि कधीही न थकणारा वैयक्तिक सहाय्यकच मिळालाय. अगदी तंतोतंत. हे सर्व गुगल ॲप्स एकमेकांशी इतक्या सखोलपणे जोडलेले असल्यामुळे आणि त्यात या AIचा अतिशय हुशारीने समावेश झाल्यामुळे कामाची गती आणि गुणवत्ता या दोन्ही गोष्टी लक्षणीयरित्या वाढतात.
हो, आणि याच्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर या स्रोतामध्ये अत्यंत स्पष्टपणे नमूद केल्याप्रमाणे या सर्व प्रक्रियेचे काही मुख्य आणि थेट फायदे आहेत. पहिला आणि सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे वेळ वाचतो. जे काम पूर्वी तासांचे होते ते आता मिनिटात होते. दुसरं म्हणजे हवी असलेली माहिती पटकन मिळते आणि तीही आपल्याला हव्या त्या फॉर्मॅटमध्ये. आणि मला वाटतं याचा तिसरा फायदा म्हणजे कामाची गुणवत्ता वाढते, कारण मानवी चुका किंवा टायपिंग मिस्टेक्स होण्याची शक्यता कमी होते आणि भाषिक किंवा तांत्रिक अचूकता वाढते. हो, आणि चौथा अत्यंत महत्त्वाचा फायदा म्हणजे नवीन कल्पना मिळतात. अनेकदा आपण काम करताना एकाच विचार प्रक्रियेत अडकतो. अशा वेळी हे AI नवनवीन दृष्टिकोन आणि कल्पना देऊन कामाला लागलेला ब्लॉक दूर करतं आणि कामाला गती देतं. हे फायदे खरोखरच कोणाचेही कामाचे स्वरूप आणि आयुष्य बदलून टाकू शकतात. चर्चेची रंगत वाढवण्यासाठी आणि या AIची ताकद विशेषतः तांत्रिक माहिती आणि भाषा या दोन्हींचा संगम कसा होतो हे समजून घेण्यासाठी या माहितीत दिलेल्या एका अत्यंत साध्या पण खूप प्रभावी उदाहरणाचा उल्लेख करणं इथे अत्यंत योग्य ठरेल. हो, कोणतं उदाहरण? जर कुणी या AIला विचारले, एक्सप्लेन फॅब्रिकेशन स्टेप्स ऑफ LED इन मराठी, म्हणजेच LED बनवण्याच्या प्रक्रियेचे टप्पे मराठीत सांगा. आता विचार करा, LED फॅब्रिकेशन ही अत्यंत उच्च पातळीवरील तांत्रिक आणि इंजिनिअरिंगची संकल्पना आहे. हो, आणि साधारणपणे अशी माहिती इंटरनेटवर शोधायची झाली तर अत्यंत क्लिष्ट इंग्रजी रिसर्च पेपर्स किंवा जाडजूड पुस्तकांचा संदर्भ घ्यावा लागतो. बरोबर, पण हे AI लगेचच ती संपूर्ण क्लिष्ट तांत्रिक माहिती अगदी स्टेप बाय स्टेप आणि तीही चक्क मराठी भाषेत समोर मांडते. वेफर तयार करण्यापासून ते पॅकेजिंगपर्यंतचे सर्व टप्पे ते सोप्या मराठीत समजावून सांगते. हे खरंच खूप आश्चर्यकारक आहे. तांत्रिक माहिती इतक्या सहजपणे आणि मातृभाषेत उपलब्ध होणे हे कोणत्याही तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यासाठी किंवा वापरकर्त्यासाठी किती आनंददायी असू शकते याची केवळ कल्पनाच केलेली बरी. हे उदाहरण या संपूर्ण सखोल चर्चेचा गाभा अत्यंत अचूकपणे समोर आणते. तंत्रज्ञान कितीही गुंतागुंतीचे आणि प्रगत असले तरी ते वापरकर्त्याला त्याच्या गरजेनुसार अत्यंत सोप्या, समजेल अशा आणि हव्या त्या भाषेत उपलब्ध करून देणं हेच या AIचे खरे यश आहे. म्हणजे शेवटी ते माणसाच्या फायद्यासाठीच आहे. हो, शेवटी तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देशच हा असतो की त्याने मानवी जीवन अधिक सुकर करावे, आणि जेमिनी नेमकं तेच करत आहे. या सर्व सविस्तर चर्चेचा जर आपल्याला सारांश काढायचा झाला तर आपण असे ठामपणे म्हणू शकतो की आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्फटिकासारखी स्पष्ट होते. गुगल जेमिनी हा केवळ एक सामान्य सॉफ्टवेअर प्रोग्राम राहिलेला नाहीये. नक्कीच नाही. तर तो अभ्यास करणे, ऑफिसची गुंतागुंतीची कामे हाताळणे, विविध प्रकारचा अत्यंत दर्जेदार कंटेंट तयार करणे, कोडिंग करणे आणि जगातील कोणतीही माहिती अतिशय स्मार्ट पद्धतीने शोधून काढणे यासाठीचा एक अत्यंत उपयुक्त आणि प्रगत असा AI असिस्टंट बनला आहे. हो, हे अगदी खरं आहे. श्रोत्यांसाठी आणि कोणत्याही माहिती घेणाऱ्या व्यक्तीसाठी यातून हाच सर्वात मोठा धडा मिळतो की आजच्या या माहितीच्या महापुरात म्हणजेच इन्फॉर्मेशन ओव्हरलोडमध्ये थकून जाण्याची किंवा गोंधळून जाण्याची अजिबात गरज नाही. बरोबर. अशा प्रगत AIचा वापर करून कोणीही स्वतःचे दैनंदिन किंवा व्यावसायिक काम अधिक स्मार्ट, अचूक आणि अत्यंत वेगवान करू शकते. हे तंत्रज्ञान माणसाची जागा घेण्यासाठी नाही, तर माणसाची उत्पादकता आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी आलेले एक उत्तम साधन आहे. हा निष्कर्ष अगदी योग्य आणि सकारात्मक आहे. पण या सर्व माहितीचं विश्लेषण केल्यानंतर आणि हे AI प्रत्यक्षात काय काय करू शकते हे पाहिल्यानंतर एका अत्यंत वेगळ्या आणि महत्त्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधावेसे वाटते, ज्यावर नक्कीच विचार व्हायला हवा. कोणता प्रश्न? आपण आत्तापर्यंत बघितलं की या स्रोतातील माहितीनुसार जेमिनी केवळ टेक्स्ट नाही, पण इमेज, व्हिडिओ आणि कोडही समजू शकते. आणि इतकेच नाही तर ते गुगल शीट्स व स्लाईडसोबत मिळून अत्यंत क्लिष्ट असा डेटा वाचून त्याचे विश्लेषण आणि प्रेझेंटेशनवरही काम करू शकते. हो, हे आपण पाहिलं. आता असा विचार करा, जर हे AI स्वतःच शेकडो पानांचा डेटा आणि व्हिडिओ फ्रेम बाय फ्रेम तपासून त्याचे सखोल विश्लेषण करून त्यातून संपूर्ण व्यावसायिक प्रेझेंटेशन्स आणि अत्यंत अचूक निष्कर्ष आपोआप बनवू लागले, तर भविष्यात संशोधनात्मक आणि विश्लेषणात्मक कामांमध्ये मानवी बुद्धिमत्तेची, मानवी अंतर्ज्ञानाची आणि निर्णय क्षमतेची नक्की कोणती आणि किती भूमिका उरेल? बापरे, हा विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो, हा विचार नक्कीच थोडा अस्वस्थ करणारा पण तितकाच महत्त्वाचा आणि करण्यासारखा आहे. खरोखरच हा एक अत्यंत विचार करायला लावणारा आणि खोलवर जाणारा प्रश्न आहे.
तंत्रज्ञानाची ही अफाट वाटचाल आपल्याला भविष्यात नक्की कुठे घेऊन जाईल आणि माणसाची भूमिका कशी बदलेल हे येणारा काळच ठरवेल. हो, ते तर काळच सांगेल. पण सध्या तरी हे साधन अत्यंत प्रभावी आणि वेळ वाचवणारे आहे यात कोणतीही शंका नाही. श्रोत्यांसाठी हे नक्कीच फायद्याचे ठरेल की त्यांनी स्वतः या नवीन तंत्रज्ञानाचा, या AI मॉडेलचा प्रत्यक्ष वापर करून पाहावा. त्याचे विविध उपयोग स्वतः एक्सप्लोर करावेत, त्याला वेगवेगळे प्रॉम्प्ट्स देऊन पाहावेत. आणि स्वतः अनुभव घ्यावा. हो, आपले दैनंदिन काम अधिक सोपे, स्मार्ट आणि वेगवान कसे करता येईल याचा स्वतः नक्की अनुभव घ्यावा. कारण ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष वापरण्यातून हे तंत्रज्ञान अधिक चांगल्या प्रकारे समजते. नक्कीच. आजच्या या अत्यंत रंजक आणि माहितीपूर्ण सखोल चर्चेत आपण येथे थांबूया. या विषयाचा हा सविस्तर आढावा आणि ही चर्चा सर्वांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरली असेल अशी आशा आहे. धन्यवाद.